अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी पारायण चालू आहे. काही ठिकाणी नवनाथांचे पारायण चालू आहेत, काही ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण चालू आहे. आता श्रावण महिन्यात आपल्याला पण भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करायची असते. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे, कारण या महिन्यात खूप सण असतात आणि ह्याच पवित्र महिन्याचं औचित्य साधून आपल्याला गुरुवारी पण काही विशेष सेवा करायची आहेत. यावर्षी 4 सोमवार त्याचबरोबर 4 गुरुवार पण आलेले आहेत. तर या 4ही श्रावण गुरुवारी तुम्हाला जसं जमेल तशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो, पण जर गुरूंची जर तुमच्यावर अवकृपा झाली तर परमेश्वर म्हणजे साक्षात देवसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. आपल्या आयुष्यात गुरु असणं आणि गुरूंची भक्ती करणं, त्यांची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे. आज तुम्हाला मी अतिशय महत्त्वाचं एक सांगणार आहे, जे तुम्हाला आज गुरुवार आहे आज करू शकता. आज असंख्य महिलांचे स्वामीचरित्रांच्या म्हणजे काही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण चालू असेल आणि काही घरात 11 गुरुवार सुद्धा सुरुवात झाली असेल किंवा मागच्या गुरुवारी सुद्धा चालू झाले असेल. आता ज्यांना आजपासून 11 गुरुवारला सुरुवात करायची आहे, अगदी 9 गुरुवारला सुद्धा तुम्ही उद्या म्हणजे आजपासून सुरू करू शकता. नक्कीच आता काय होतं की ताई आम्ही 11 गुरुवार नाही करू शकत, अडचण आहेत, पण हे श्रावण महिन्यात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महाराजांचे संकल्पयुक्त श्री स्वामी समर्थ ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. होय, तुम्ही संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं आहे. संकल्पयुक्त म्हणजे जर तुमच्या काही अडचणी असेल, आता महाराजांना सगळं आपलं माहिती असतं, स्वामी आपले सगळे जाणत असतात, पण परमेश्वर काय बघत असतो, आपली भक्ती बघत असतात की या सगळ्या व्यापातून जर मी तुला आयुष्यात थोडंसं दुःख दिलं, संकट दिलं, तर मग तू मला विसरून गेलास का, तू माझी किती सेवा करतो. आणि आपलं खरं तर तिथेच चुकतं. जेव्हा आपली देव परीक्षा बघत असतो किंवा वाईट वेळ असते ना, तेव्हा आपण मग लगेच देव वाईट आहे आणि आम्ही इतकी सेवा केली, खूप सेवा केली आणि हा जो आपला अहंकार निर्माण होतो, जो आपल्याला संपवून टाकतो की मी महाराजांची इतकी सेवा केली आहे. अहो तुम्ही कोणीच नाही करत, करता सगळे महाराज आहेत. तुमच्याकडनं किती सेवा करून घेणं, की तुमच्याकडनं किती नामस्मरण करून घेणं, आज तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची का नाही, हे सुद्धा महाराजच ठरवतात. आपण कोणी नाही, आपण फक्त ते जे सांगतील त्या पद्धतीने आपण आज्ञा करत असतो. आपण जर एक पाऊल टाकलं नाही की आज मला किती अडचण आहे, मला संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, तरी पण मी आज सेवा करणारच आहे. जेव्हा तुम्ही असा एक ध्यास मनात धरता तेव्हा महाराज मग तुमच्याकडून ती सेवा करून घेतातच, कारण त्यांना पण तुम्ही आवडता. तुम्ही जर थोडेसे जर समजा महाराज म्हणत असतील, मी जर थोडेसे दुःखाला दिले, जर थोडेसे संकट दिले, तर हा काय करतो, आणि म्हणून ती खरंच आपली परीक्षेची वेळ असते. आता आज ज्यांना 11 गुरुवार सुरुवात करायचे त्यांनी आवर्जून करावं. अगदी नाही जमलं तर या श्रावण महिन्यातही तुम्ही 11 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता, 21 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता. आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या फक्त 4 गुरुवारी प्रत्येक गुरुवारी उपवास न धरता एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय एक पारायण तुम्हाला करायचं आहे. असं 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे. आता संकल्पयुक्त असेल तर एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. अगदी नाहीच जमत तर मग चालेल, दिवसभर तुम्ही कधीही करू शकता. स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता, पारायण करू शकता. 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे, कारण 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. म्हणून या 12 ते 12:30 मध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे. बाकी दिवसभरात तुम्ही कधीही महाराजांची सेवा करू शकता. आता गुरुवार म्हटलं तर आपल्याला जास्त आनंद होतो, कारण तो गुरूंचा वार असतो. आपण किती गडबड असू दे तरीसुद्धा आपण केंद्रात, मठात, मंदिरात जायला विसरत नाही. 1-2 उपाय आपण जास्तच करतो. जरी मंदिरात गेलो तरी पण आपण तिथे गेल्यानंतर प्रदक्षिणा घालतो, औदुंबर प्रदक्षिणाला घालायला विसरत नाही. रोज जर कधी केंद्रात गेलो तर एकच प्रदक्षिणा घालतो, पण गुरुवार आहे तर अर्थात आपले पाय केंद्राकडे, मठाकडे, मंदिराकडे वळतातच आणि महाराजांचे दर्शन घ्यावं असं वाटतं. तुम्ही कितीही संकटात, दुःखात, अडचणीत असाल तरी तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे. मग हे 4 गुरुवार फक्त महाराजांची मी तुमच्यासाठी सेवा करत आहे. योग्य वेळ आल्यावर माझ्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्ही देणार आहात, पण आजची सेवा म्हणजे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही काय करू शकता, एक स्वामीचरित्र सारामृताचं दर गुरुवारी पारायण करू शकता, किंवा या श्रावण महिन्यात तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही पारायण करा. न संकल्प करता, मला काय सांगायचं नाही आहे महाराज, मला काही मागायचं नाही आहे, फक्त मी तुमच्यासाठी सेवा करत आहे. जसं जमेल तसं तुम्ही रोज 7-7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण करू शकता, किंवा 3-3 अध्याय ज्याला आपण एक नित्यसेवा म्हणतो
ती करू शकता. नित्यसेवेसारखी मोठी सेवा आणि 11 माळी जप, आता काय होतं 11 माळी जप करणं पण शक्य होत नाही, पण तुम्ही चालता बोलता उठता नामस्मरण करू शकता, 1 माळ जप करू शकता. पण त्या 1 माळीला नेहमी मी आणि माझे महाराज, बाकी कुठलं काम किंवा कुठलीच व्याप, फक्त महाराज आणि मी, याच्या पलीकडे मला जगाच्या पाठीवर काही दिसत नाहीये, असं सुद्धा तुम्ही करू शकता. या 4 गुरुवारी किंवा ना गुरुचरित्राचं पारायण, तेव्हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. अगदी 7 अध्यायाचं आहे, त्याचबरोबर फक्त मला पारायण करायचं आहे महाराज, मला बाकी काही नको. गुरुचरित्रातलं 14वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. रोज काही न मागता मला फक्त माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे, माझ्या गुरूंसाठी सेवा करायची आहे. श्रावण महिना म्हटलं तर घरात सात्विकता असते, आपण व्रतवैकल्य करत असतो, घरात मांसाहार मद्यपान धूम्रपान नसतं, मग त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायला खूप जोश येतो की नाही. आता मला सेवा करायची आहे, कारण आता कुठलंच बंधन नाही आहे किंवा कुठलंच मला काही काम नाही आहे, घरात कोणी बोलणार नाही आहे किंवा घरात कोणी मांसाहार करणार नाही आहे, पिणार नाही आहे, खाणार नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता. बघा, जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण करा. गुरुचरित्र तुम्ही बसणार आहात किंवा बसलेला असाल तर खूप छान सेवा घडते तुमच्याकडून. पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण करावं. अगदी रोज एक अध्याय नित्यसेवेसारखे जरी वाचले तरी हरकत नाही. याला काय असतं, फक्त मांसाहार करायचं नाही. जर तो तुमच्या घरात बंद आहे तर मग कसलंच टेन्शन नाही, तुम्ही बिंदास सेवा करू शकता. आणि 14वा अध्याय गोरष्टक उद्धार स्तोत्र, तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात किंवा बरेचसे किस्से आपण ऐकतो किंवा बरेचसे अनुभव ऐकायला मिळतात की कोर्ट कचेरीचं काम चालू आहे किंवा आपल्यावर आरोप प्रत्यारोप झालाय. मग अशा वेळेस काय करावं, गोरष्टक उद्धरण स्तोत्र एका शस्त्रासारखं काम करत असतं. खूप छान. तुमच्याबद्दल कोणी काहीतरी कांड करत आहे, तुमच्याबद्दल कोणीतरी ते काहीतरी वाईट चितवत आहे, काहीतरी निंदानालिस्त करत आहे, ते तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. मग खूप मोठं कवच आहे. नक्कीच या श्रावण महिन्याचं औचित्य साधून महाराज माझ्याकडनं सेवा करून घेत आहे. मी तुम्हाला पण विनंती करते, होऊ दे तेवढं, जेवढं होईल तेवढं तुम्ही सेवा करा. आता बघा काय होतं ना, मग गणपती बाप्पा येतो, मग बाप्पांची सेवा होते, पितृपक्षात पितरांची सेवा करायची असते. मग श्रावण महिन्यात आपल्या गुरूंची सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. गुरुचरित्र पारायण जर तुमच्या घरात होत असेल म्हणजे तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. कोण कोण पारायणला बसलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवढा तो काही तुम्हाला मी सेवा सांगायचा प्रयत्न करते आहे तेवढा करा. अखंड नामस्मरण महाराजांचं करा. आता रुद्राभिषेक चालू आहे, 11 गुरुवार करू शकतो का? हो, तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला एक सांगते, शिवलीलामृत पारायण जर तुमचं चालू असेल तर लगेच गुरुचरित्र करू नका. कारण कसं होतं, दिवसाला 3 रुद्र पठण करायचं, काहीतरी करायचं, काहीतरी वाचण्यात अर्थ नाही. दिवसाला 2 करू शकता. आता बघा, शिवलीला अमृत पारायण पूर्ण झाल्यावर गुरुचरित्राचं पारायण करा. गुरुचरित्र संपूर्ण झाल्यावर तुम्ही नवनाथ पारायण करा. आता मी समजू शकते काही अडचण नाही, मग गणपतीपर्यंत पारायण गेलं तरी हरकत नाही. मग गुरुचरित्र पारायण लावले, मग नवनाथ लावले, असं नाही होत. काहीतरी करायचं म्हणून करू नका. जेव्हा तुम्ही पारायण करत असता त्याचे काही नियम असतात. आता बघा, ज्यांना इच्छा आहे त्यांनी 3 दिवसाचं शिवलीला अमृत पारायण करावं, मग 7 दिवसाचं गुरुचरित्र करावं, 7 दिवस नवनाथ पारायण करावं. आता कोण घरात तरी 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करतं, म्हणजे बऱ्याच घरात केलं जातं. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 3 दिवसीय पण गुरुचरित्र पारायण करू शकता. तर नक्कीच ह्या सेवा करा, नक्कीच गुरूंची सेवा करा. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.